नमस्कार. आज मी तुमच्यासाठी मोत्यांसारखी मोकळी अशी खिचडी कशी बनवायची व साबुदाणा घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इथे मी 2 वाटी एवढा साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा पांढरा शुभ्र व हातात घेतल्यावर त्या साबुदाण्याचे पीठ हे हाताला लागत नाही. अशा प्रकारे हा साबुदाणा चिकट होणार नाही व खिचडी आपली मोकळी होणार. जर साबुदाणा पिठूळ व पीठ लागत असेल तर ती खिचडी ही चिकटच होणार. तसेच साबुदाणा भिजवतानाही आपल्याला 3 ते 4 तास हा साबुदाणा भिजवायला लागतो. इथे मी या साबुदाण्यात 1 तांब्या एवढं पाणी टाकणार आहे. तुम्ही बघू शकता पाणी कसे ट्रान्सपरंट असा कलर दिसत आहे. जर पाण्यामध्ये साबुदाण्याची जी पावडर असते ती जर दिसत असेल तर तो साबुदाणा हा चिकटच होणार. आता अशा प्रकारे मी पाणी टाकल्यावर हा साबुदाणा धुतला आहे. धुवून झाल्यानंतर मी हा साबुदाणा अर्धा ते 1 तास असाच भिजत ठेवणार आहे व 1 तासानंतर मी ह्या साबुदाण्याचे पाणी काढून टाकलेले आहे व थोडेसे पाणी ह्यामध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून अजून 2 ते 3 तासानंतर हा साबुदाणा चांगला भिजेल व चांगला फुगल. अशा प्रकारे 3 तासानंतर हा साबुदाणा चांगला फुगलेला आहे व हा साबुदाणा चांगला भिजलेला आहे. साबुदाणा जर चांगला भिजला नाही तर तो आपल्याला पचायलाही अवघड असतो. त्यामुळे साबुदाण्याची खिचडी करताना जास्तीत जास्त साबुदाणा हा भिजवून घ्या. इथे मी 2 ते 3 चमचे एवढे साजूक तूप घेतलेले आहे. आता या तुपामध्ये गरम झाल्यावर मी 4 ते 5 एवढ्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत. मिरच्या ह्या तुपामध्ये चांगल्या परतल्यानंतर मी 1 बटाटा हा बारीक चिरून घेतला आहे. मिरच्या ह्या चांगल्या परतल्यानंतर मी बारीक चिरलेला बटाटा यामध्ये टाकून पुन्हा चांगले परतून घेणार आहे. इथे बटाटा शिजण्यासाठी मी इथे थोडेसे मीठ टाकत आहे व परतून घेऊन झाकण लावून मी हे 5 ते 10 मिनिटं हा बटाटा शिजून देणार आहे. 5 ते 10 मिनिटात आपला बटाटा हा इथे शिजतो. अशा प्रकारे बटाटा हा तुपामध्ये चांगला फ्राय झालेला आहे. आता बटाटा चांगला फ्राय झाल्यानंतर व शिजल्यानंतर आपल्याला जो साबुदाणा आपण भिजवला होता तो या बटाट्यामध्ये टाकायचा आहे व पुन्हा चांगले मिक्स करून हा साबुदाणा ह्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे व इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. हा शेंगदाण्याचा कूट मी आधीच करून ठेवलेला आहे, त्यामुळे लागेल एवढा शेंगदाण्याचा कूट मी इथे वापरत आहे. आता इथे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं हा साबुदाणा असाच परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही साबुदाण्याची खिचडी तर सगळ्यांचीच फेवरेट असते. तसेच लहान मुलंही आवडीने खातात. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेले आहे व मीठ टाकून पुन्हा परतून घेऊन 5 ते 10 मिनिटं मी झाकण लावून हा साबुदाणा शिजवून व परतून घेणार आहे थोड्या वेळ. 5 ते 10 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून बघायचे आहे. आता हा साबुदाणा थोडासा चांगला परतलेला आहे. साबुदाणा हा पूर्ण चांगला परतल्याशिवाय खाऊ नका, नाहीतर साबुदाणा खाताना कच्चा लागेल. साबुदाणा तुम्ही बघू शकता, साबुदाणा हा चांगला परतल्यानंतर
साबुदाण्याचे जे दाणे असतात ते ट्रान्सपरंट असे दिसायला लागतात. जर पांढरट दिसत असेल तर तो साबुदाणा कच्चा आहे हे समजून जा. अशा प्रकारे 15 ते 20 मिनटं मी हा साबुदाणा चांगला परतून घेतला आहे. तुम्हाला दिसू शकते साबुदाणा कसा मोकळा झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला माझी ही साबुदाण्याची रेसिपी व काही टिप्स आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.